जगस्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जयदुरी गणाधीशित आदिरुद्र श्रीमातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको सदानंदाचा येळको। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। बानू तुझी पूजा संपन्न झाली। होय मी आता जेजुरीत आहे तरी बी मला पिंडीचीच पूजा करावी लागते। मला तुझं म्हणणं समजलं। या आधी ते ठाऊक होतं पण तू आता बोलून दाखवलंस हे बरं झालं। तुम्हासनी राग तर नाही आला ना जी? बानू तू बोलत आहेस तर सांग अजून। देवा जशी मी तुमची भक्त आहे तशीच मी तुमची बायको बी आहे। सुरव देव उगवल्या धरणं तुमची सेवा करावी असं मला वाटतंय। तुमच्यासाठी जेवण करावं तुम्हासनी ते वाढावं तुमच्या संग बसावं चार सबूत बोलावं असं मला वाटतंय। किती बोलायचं असतंय पर तुम्हीच नसता। पंधरवड्यातनं 2 दिवस येता मला भेटाय तेव्हा परते 2 दिवस कसं निघून जात्यात कळत बी नाही। बानू तू चंदनपुरीत राहून सुखी संसाराची जी स्वप्न पाहिलीस ती पूर्ण झाली नाहीत ह्याची मला जाणीव आहे आणि ह्याचे दायित्व माझ्यावर आहे ह्याची देखील मला कल्पना आहे। आपण जवळ राहून दूर असावं हीच नियती असावी। देवा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका जी। मी आज तुम्हासनी दोष नाही देत। माझ्या मनात जे होतं ते मी बोलले। तुझं काहीच चुकलं नाही हे समजत तुम्हासनी मला सांगायचं नव्हतं। बानू सांग मी तुझ्यासाठी काय करू? स्वर्गलोकीच्या दारात एक कल्पवृक्ष आहे। कल्पवृक्ष जे इच्छित असेल ते सर्व काही तो देतो। काय नाही जी तुमच्या पायी हाय सुखी हाय अजून काय बी नग मला। खरंच? वय मला असं का वाटतं कुणास ठाऊक पण बानू पहिल्यांदा तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहेस। म्हणजे तुला काहीच सांगायचं नाही? खरं सांगू का देवा
तुम्ही सतत माझ्या संग असावं असं मला वाटतंय. मी दिसभर तुमची सेवा करावी, मनात येईल तेव्हा मन भरून तुमच्या संग बोलावं असं मला वाटतंय. एवढंच. तर मला ठाव आहे का तुम्हासनी गडावर राहणं भाग आहे आणि मला गडाच्या पायथ्याशी. पर तुम्ही काळजी करू नका जी, ह्यात बी मी सुखी आहे. बानू, किती साधी इच्छा आहे तुझी. भक्तांची कितीही दुर्दम्य इच्छा असो, हा खंडोबा पूर्ण करतो. पण तुझी ही साधी इच्छा देखील मी पूर्ण करू शकत नाही. तुमच्या संग लगीन झालं आहे माझं. तुमची बायको होण्याचा मान मला दिला तुम्ही. अजून काय हो मला. आता एक सांगते, 10 दिवस झालं तरी अजून बी तुम्ही वाड्यावर नाही आला सा. मी उद्या येईन. आता येते मी. बाग घरला वाट बघत असेल माझी. मी लवकरच येईन. म्हाळसा, लतिका, अगं किती निरोप पाठवायचे तुला. कुठे आहेस तू? तुझा निरोप मिळता क्षणी ताबडतोब आले मी. बरं मला सांग, तू पत्र पाठवलंस की नाही? तुझी अस्वस्थता मला कळत नाही का? सेवकाकरवी मी नेवासेला पत्र पाठवले आहे. तू निश्चिंत राहा. पण म्हाळसा, अण्णांना खरंच काही ठाऊक असेल का? मला त्याचेच उत्तर शोधायचे आहे लतिका. अहो, हे पत्र कसलं? तीर्थरूप बाबांस. माझ्या बाबतीत एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ झाली आहे. मला एक स्वप्न पडले ज्यात तुम्हाला माझ्याविषयी एक सत्य ठाऊक आहे असे तुम्ही मला सांगितले. अहो, हे काय म्हणते म्हाळसा? खरंच तुम्हाला माझ्याविषयी एखादे सत्य ठाऊक आहे का? असल्यास ते मला कळणे अत्यंत आवश्यक आहे. माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देत नाही. म्हणूनच हे पत्र मी आपणास लिहिले आहे. आपली म्हाळसा. तुम्हाला खरंच तिच्याविषयी काही सत्य ठाऊक आहे का? आणि तसं काही असेल तुम्ही मला आतापर्यंत सांगितलं का नाही? मला काहीच बोलायचं नाही. महाराज तुम्ही? शुभम भवतु. अहो, तुम्ही येणार आहे हे ठाव असतं तर मी लागलीच आले असते माघारी महाराज. पण त्यामुळे तुझी आणि श्री खंडेरायांची भेट झाली नसती, होय ना?
तुम्हासनी तर समजच ठाव आहे जी. पर आज सकाळ सकाळी येणं केलं सा ते कशा पाय ते नाही समजलं मला. तुला भेटायला, तुझ्याशी अत्यंत महत्वाचं बोलायला. बानू, मी तुझ्यासाठी इंद्रदेवांचा एक महत्वाचा निरोप घेऊन आलो आहे. काय झालं बानू? इंद्रदेवांचे नाव ऐकून तू अशी कोणत्या काळजीत पडली? मला ठाव आहे ते काय म्हणलं असते. होय ना? मग तू त्यांच्या म्हणण्याचा स्वीकार का नाही करत? की तुझ्या मनात जे आहे ते इंद्रदेव पूर्ण करू शकत नाहीत असं तुला वाटतं? नाही. की त्यांनी तुला इच्छित वस्तू दिलेली तुला आवडणार नाही? तसं नाही महाराज. मग काय झालं बानू? तू त्यांचं म्हणणं मनावर का नाही घेत? बानू, स्वर्ग लोकात इंद्रदेवांकडे एक कल्पवृक्ष आहे. मनी जे असेल ते पूर्ण करणारा तो अद्भुत वृक्ष आहे. या कल्पवृक्षाने आजवर कधीही कोणालाही निराश केलेले नाही. मला सांग, तुला उद्या श्री खंडेराय भेटणार आहे, होय ना? होय. ते भेटणार म्हणून तू किती आनंदी होतेस. परंतु केवळ 15 आठवड्यातून 2दा त्यांचा सहवास तुला लाभतो. पण जर तू तुझ्या जन्मदात्या पित्याकडे एक अशी गोष्ट मागितलीस की ज्यामुळे तुला श्री खंडेरायांशी हवं तेव्हा बोलता येईल, त्यांना पाहता येईल, तर त्याचा तुला आनंद होणार नाही का? होईल जी. मग बानू, तुला निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? मला तर ते आवडलंच जी. पण त्यासनी ते आवडल का नाही हे म्या कसं सांगणार महाराज? पण महाराज, म्या असं मागितलेलं देवासनी आवडलं नाही तर? नारायण नारायण. बानू, तू हा विचार करण्याऐवजी असा विचार कर की हे सगळं व्हावं ही त्यांचीच इच्छा आहे. त्यांचीच इच्छा? होय बानू, त्यांच्या इच्छेशिवाय या सृष्टीत काहीही घडू शकत नाही. म्हणून तू असंच समज की हे सर्व घडावं ही त्यांचीच इच्छा आहे. म्या असा विचारच केला नव्हता महाराज. पर महाराज, तसं असेल तर माझ्या मनात जे आहे ते मला मागायला आवडेल. नारायण नारायण. बानू, हेच तर मी तुला सांगायला इथे आलो होतो. कल्पवृक्षाकडे मागणी केली की तुला हवं ते प्राप्त होईल. सांग बानू, तुला काय हवंय त्यांच्याकडून? महाराज, मला देवासनी नेहमी बघता यावं, ते कायम माझ्या जवळ असावं असं मला वाटतंय. ते माझं सर्वस्व आहे, माझं सौभाग्य आहे ती. आणि ह्यात सौभाग्याची खून असेल असं काहीतरी मला हवं आहे बघा. नारायण नारायण. तुझे मनोवांछित पूर्ण हो. नारायण नारायण. बरं झालं लक्ष्मीदेवी तुम्ही आलात. ह्या सगळ्या वस्तू तुम्ही भांडारगृहात ठेवून दिल्या होत्या ना? कशाला काढल्यात त्या वस्तू पुन्हा? मला आज आठवण आली. काय करू? हो, परंतु किती आठवणी जोडल्या गेल्या आहेत माझ्या या वस्तूंशी. मी यांच्याशी बोलायचे, यांना पाहायचे. किती आनंदात होतं तेव्हा सगळं. हो, परंतु आता श्री खंडेराय तुमच्या जवळच आहेत. तुम्ही त्यांच्याशी हवं तेव्हा हवं तेवढं बोलू शकता. खरं सांगू लक्ष्मीदेवी, अजूनही ते प्रेम तसंच आहे.
तो आनंद तसाच आहे, पण अचानक मला असं जाणवतं की मी ज्यांच्यावर एवढं प्रेम केलं ते दुसऱ्या कोणाचे तरी आहेत. हा विचार केला की सगळं संपतं. परंतु हे योग्य नाही असं सतत वाटत राहणं. ह्यातून मी कधी बाहेर निघेन असं नाही वाटत मला. तुम्ही असा विचार करू नका म्हाळसा. तुम्ही ठरवलं तर असाध्यही साध्य होऊ शकतं. पण कधी, केव्हा आणि कसं? मला श्री खंडेरायांकडून जे सत्य कळालं आहे ते मी म्हाळसाला कसं सांगेन? आणि जरी मी हे असे करण्याचं ठरवलं तरी श्री खंडेरायांच्या मनात जोवर तसे येत नाही तोवर ते घडणे शक्यच नाही. अहो, तुम्ही मला अजूनही काही स्पष्ट सांगितलेलं नाही. काही सांगण्यासारखे असते तर नक्कीच सांगितले असते. मग हे पत्र आल्यापासून तुम्ही इतके अस्वस्थ का? मायानंदा, हो काही गोष्टी या आपल्या आकलनाबाहेरच्या असतात. हो, मला काही कळतच नाही, पण तुम्हाला तरी कळतंय ना. मग मला सांगा, तुम्हाला काही सत्य ठाऊक आहे की नाही? काय हो? नाही. खरंच? हो. मग तसं माणसाला कळवून टाका. नाही, नको. अहो, असं कसं? तिने तुम्हाला इतक्या काळजीने विचारलं आहे, त्याचं उत्तर नको द्यायला? अहो पण नाही, मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्हाला काही ठाऊक नसेल तर तसं तिला पत्र लिहून कळवून टाका. तिथे माझ्या मुलीच्या जीवाला उगीचच घोर. आधी पत्र. अहो, तुम्हाला खरंच काही ठाऊक नाही का? माझ्यापासून हे काहीतरी लपवत आहेत हे नक्की. मला असं का वाटतं आहे की ह्यांना काहीतरी नक्कीच ठाऊक आहे जे ते कोणालाही सांगत नाहीयेत. म्हाळसा, जेव्हा सगळीकडून अंधार दाटून येतो तेव्हा कुठून तरी प्रकाशाची एखादी तिरीप येते आणि सगळं हळूहळू उजळत जातं. मी म्हणते त्याच्यावर विश्वास ठेवा. जेजुरीत काय चालले आहे याची मला कल्पना आहे, परंतु तुझ्याविषयी एक असे सत्य मला ठाऊक आहे ज्याची कल्पना तुला नाही. तुम्हाला एक सांगायचं होतं देवी. माझ्या स्वप्नात माझे वडील आले होते. ते मला असं म्हणाले की त्यांना सारं सत्य ठाऊक आहे. आता असं असेल तर सारेच प्रश्न मिटून जातील. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्यासाठी ही एक प्रकाशाची तिरीपच आहे. मग काहीही करा आणि तुमच्या पिताश्रींना विचारा. हा शुभ संकेतच समजा हवं तर. पण त्यांना जर सारं काही ठाऊक होतं तर त्यांनी मला सांगितलं का नाही? त्यांच्यावर बंधन असेल कसलं तरी. देवी, ते जेव्हा इथे आले होते तेव्हा यांच्याशी त्यांचं काहीतरी बोलणं झालं होतं. अचानक त्यांचं वागणं बदललं. ते बोलेनासे झाले. त्यांनी नकळत मला नमस्कार केला. तेव्हा मला त्याचा अर्थ कळला नाही, पण मला आत्ता या साऱ्याची संगती लागते आहे. मला हे सारं कळायला उशीरच झाला. परंतु हे सारं आत्ता कळण्यामागेही काही कारण असेल. मला असं वाटतं आहे की मी आत्ता नेवासेला जाऊ आणि सारं काही समजून घेऊ. जर तुमच्या पिताश्रींना सत्य ठाऊक असेल तर ते तुम्हाला कळावं अशीच माझी इच्छा आहे. बरं झालं तुम्ही आलात, माझ्याशी बोललात. मला खरंच खूप बरं वाटलं. येते मी. म्हाळसा, कुठे होतात तुम्ही? किती वाट पाहत होते मी तुमची.
शेवटी मी आता तुम्हाला राजवाड्यात शोधायला येणार होते. का? काय झालं? मला तुम्हाला एक सांगायचे आहे. मला आत्ता या क्षणी नेवासेला जायचे आहे. तुम्ही एवढा कसला विचार करता आहात? मला जायचे आहे. तू जाऊ शकतेस, पण असं अचानक? असं काय कारण आहे की तुला आत्ता जावं लागतंय? मला आईबाबांना भेटावंसं वाटतं आहे. मग त्यांना आपण निमंत्रण देऊन इथे बोलूया. तेवढा वेळ नाही माझ्याकडे. याचा अर्थ नेवासेला जायचं वेगळं कारण आहे काहीतरी. हो आहे, पण ते मी सांगणं आवश्यक आहे का? नाही, तुझी इच्छा नसेल तर नको सांगूस. मग मी सेवकांना सांगून जाण्याची व्यवस्था करते. म्हाळसा, तू जाऊ नये. का थांबवत आहात तुम्ही मला? कारण जाण्याची ही योग्य वेळ नाही. येतो मी. थांबा. मला सोडून कुठे चालला आहात तुम्ही? बानूकडे.